नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024-25 ची सध्या मैदानी चाचणी इथं चालू आहे मित्रांनो. आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आले मित्रांनो 13 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या जेवढ्या पण जिल्ह्यांमध्ये इथं मैदानी चाचणी झालेली आहे त्या सर्व जिल्ह्यांची इथं पीडीएफ मैदानी चाचणीचे गुण इथं यादी मी घेऊन आलेलो आहे. गुणांची इथं पीडीएफ घेऊन आलेलो आहे की तुम्हाला फिजिकलमध्ये किती गुण मिळालेले, तुम्हाला फिजिकलमध्ये किती मार्क मिळालेले आहेत, कोणत्या इव्हेंटला तुम्हाला किती मार्क मिळाले मित्रांनो. जर तुम्हाला 1600 मध्ये किती मार्क मिळालेले, 100 मीटर मध्ये किती मार्क मिळालेले किंवा गोळा फेक मध्ये तुम्हाला किती मार्क मिळालेले, अशी पूर्ण तुमची इथं गुण यादी किंवा मग तुमची मार्क लिस्ट इथं प्रसिद्ध झालेली मित्रांनो वेगवेगळ्या जिल्ह्यांची. फक्त 13 तारखेची तुम्हाला सांगणार आहे की 13 तारखेला 13 फेब्रुवारीला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी इथं मैदानी चाचणी दिलेली आहे मित्रांनो त्यांची सर्वांची इथं लिस्ट जारी झालेली आहे सर्व जिल्ह्यांची. तुम्ही जर ज्या एखाद्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही 13 तारखेला मैदानी चाचणी दिली असेल मित्रांनो तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये कळून जाईल की तुम्हाला कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क मिळाले, तुमचे टोटल इथं किती इथं मैदानी चाचणीमध्ये तुमचे मार्क आलेले मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. आणि आपण मागे पण इथं 12 आणि 11 तारखेचे इथं पण व्हिडिओ बनवलेले आहे, तुम्ही ते पण आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारची ही माहिती आहे मित्रांनो जी आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला तुम्हाला बघा एक जिल्ह्यांची सांगतो मी बघा. तर सर्वात पहिले आपल्याकडे सोलापूर सिटी पोलीस बॅट्समनचं बघा, म्हणजे सोलापूर बॅट्समनला मित्रांनो सोलापूर बॅट्समनच्या इथं 13 तारखेचे 13 फेब्रुवारीच्या रोजी ज्या विद्यार्थ्यांचे पण मैदानी चाचणी झालेले मित्रांनो त्यांचे सर्वांचे इथं गुण आणि त्यांचं नाव आणि त्यांना 1600 मीटर मध्ये किती मार्क आलेले, 100 मीटर मध्ये किती मार्क आलेले किंवा मग गोळा फेकमध्ये त्यांनी किती लांब इथं गोळा फेकलेला आणि किती मार्क मिळाले संपूर्ण इथे लिस्ट जारी झालेली मित्रांनो. बघा अशा प्रकारे एका विद्यार्थ्याला बघा एक्झाम्पलसाठी याला 30 मार्क आलेले, ह्या विद्यार्थ्याला पूर्ण इव्हेंट मिळून मित्रांनो बघा अशा प्रकारे मित्रांनो ही सोलापूर इथं मी तुम्हाला बॅट्समनची ही यादी सांगितलेली मित्रांनो. नेक्स्ट बघा आपण पुढच्या जिल्ह्याची बघूया मित्रांनो. पुढचा जिल्हा बघा मित्रांनो, पुढचा जिल्हा सोलापूर शहरची पण आपल्याकडे इथं यादी आलेली आहे बघा. सोलापूर शहरची इथं गुणपत्रिका आपल्याकडे आलेली आहे बघा. तर 11 तारखेची 11 ते 14 पर्यंत इथं फिजिकल होणार होतं मित्रांनो. तर 13 तारखेची म्हणजे आजची 13 तारखेची मी तुम्हाला इथं लिस्ट दाखवते की 13 तारखेला कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी इथं फिजिकल दिलेले आणि त्यांना किती इथं मार्क आलेले मित्रांनो. बघा अशा प्रकारे विद्यार्थी आहे त्यांची इथं मार्काची इथं डिस्क्रिप्शन दिलेले आहे, कोणकोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क आलेले आणि टोटल किती मार्क त्यांचे झालेले मित्रांनो. हे असं झालं मित्रांनो सोलापूर शहरचं. पुढं बघा, पुढे मित्रांनो धाराशिव बघा. पुढे धाराशिवची पण आहे मित्रांनो आपल्याकडे बघा. धाराशिवचं बघा तुम्ही बघू शकता. धाराशिवचं 13 फेब्रुवारीला रोजी झालेल्या मैदानी चाचणीकरिता पात्र झालेल्या उमेदवारांची इथं मैदानी चाचणीचे गुण प्रसिद्ध करण्यात आलेले मित्रांनो. बघा अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे नाव आहेत आणि त्याचे टोटल इथं किती गुण आहेत ते पण इथं दिलेले आहे मित्रांनो. पुढे बघा रायगड जिल्ह्याची पण आहे मित्रांनो. बघा रायगड जिल्ह्याची पण आपल्याकडे बघा गुण तालिका इथे दिलेली आहे बघा. आणि कधी झालेले मित्रांनो हे 13 तारखेला 13 फेब्रुवारीला झालेले, म्हणजे आजची इथं तुम्हाला इथं दिसत असेल मित्रांनो. बघा अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे नाव आहे आणि टोटल त्यांना किती मार्क आलेले, 1600 मध्ये किती मार्क आलेले, 100 मीटर मध्ये किंवा गोळा फेक मध्ये किती मार्क आलेले, अशा प्रकारे त्यांनी इथं पण माहिती दिलेली मित्रांनो. नंतर बघा कोल्हापूर जिल्ह्याचं पण आपल्याकडे आलेलं मित्रांनो. बघा 13 तारखेचं मित्रांनो बघा 13 फेब्रुवारी 2026 ला हे मैदानी चाचणी झालेली आहे. याची गुण तालिका आहे मित्रांनो. बघा गुणपत्रिका आहे बघा. तुम्ही बघू शकता एका विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे, त्याला 100 मीटर मध्ये किती मार्क आहे, 1600 मध्ये किती आहे आणि गोळ्या फेक मध्ये किती मार्क आहे आणि टोटल किती मार्क त्याचे होत आहे. अशा प्रकारे इथं वेगवेगळ्या जिल्ह्यांची इथं माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे. पण आता आपण ह्या कोल्हापूर जिल्ह्याची इथं माहिती बघितली मित्रांनो. पुढे बघा पुणे ग्रामीणचं बघा. पुणे ग्रामीणचं पण आलेलं आहे मित्रांनो 13 तारखेचं बघा. 13 तारखे रोजी झालेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक इथं आलेले मित्रांनो. बघा विद्यार्थ्याचे नाव आहे आणि त्यांची टोटल नंबर किती आहे त्यांना ते पण इथं सांगितलं मित्रांनो. आता मी पूर्ण तुम्हाला व्हिडिओ डिटेल्स नाही टाकणार या व्हिडिओमध्ये सर्वांचं नाव वाचून, कारण व्हिडिओ मोठा होईल. त्याकरिता मी तुम्हाला फक्त इथं जिल्ह्यांची इथं लिस्ट दाखवून देतो. मग आता हे आपण अमरावती म्हणतोय, पुणे ग्रामीणचं आपण बघितलं. नंतर बघा लातूरचं पण आपल्याकडे मित्रांनो. बघा लातूरचं पण इथं विद्यार्थ्यांचे नाव दिलेले, त्यांचे एकूण गुण दिलेले आणि हे पण 13 तारखेची लिस्ट आहे मित्रांनो. बघा नंतर मग भंडाराची बघा मित्रांनो. भंडारा जिल्ह्याची पण लिस्ट आलेली मित्रांनो. 13 तारखेची लिस्ट आहे बघा. 13 तारखेची 13 फेब्रुवारी रोजी झालेली शारीरिक चाचणी घेण्यात आली होती बघा. ही पण 13 तारखेची आहे भंडारा जिल्ह्याची बघा. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मार्क आणि त्यांचे ते क्वालिफाय या डिस्क्वालिफाय ते पण इथं दिलेले आहे मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो नंतर नवी मुंबईचं पण दिलेलं आहे मित्रांनो. बघा नवी मुंबईचं बघा. हे नवी मुंबई मित्रांनो ड्रायव्हरचं मित्रांनो. नवी मुंबई ड्रायव्हरचं बघा. नवी मुंबई ड्रायव्हरचं आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांची इथं माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे. पण इथं बघा त्याच्या पहिले मी तुम्हाला इथं नवी मुंबई ड्रायव्हरचं सांगतोय. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी बघा त्यांना किती कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क आलेले आणि त्यांना टोटल इथं किती मार्क आले ते पण इथं दिलेले मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो नंतर मग बीड पोलीसचं बघा. 13 तारखेचं हे बीडचं आहे मित्रांनो. बीड पोलीसचं बघू शकता तुम्ही. 13 तारखेला घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचा इथं त्यांनी निकाल प्रसिद्ध केलेले, म्हणजेच मित्रांनो कोणकोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क आलेले फिजिकल
फिजिकलमध्ये बघा, मैदानी चाचणीमध्ये. अशा प्रकारे हे बीड जिल्ह्याचं होतं. नंतर मग छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचं बघा, छत्रपती संभाजीनगरचं ग्रामीणचं पण 13 तारखेचं आहे मित्रांनो, 13 फेब्रुवारीचं. तुमची कास्ट दिलेली आहे, विद्यार्थ्याचे नाव दिलेले आहे मित्रांनो, आणि त्याला कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क आले आणि टोटल किती मार्क आले ते पण इथं दिलेले आहे मित्रांनो. नंतर मग छत्रपती संभाजीनगर शहर सिटी बघा, छत्रपती संभाजीनगर शहरचं बघा, त्याचं पण इथं दिलेलं आहे बघा, 13 तारखेचं आहे मित्रांनो, 13 फेब्रुवारी रोजीचं. आणि एकूण किती गुण आले किती विद्यार्थ्यांना ते पण त्यांनी इथं दिलेलं आहे मित्रांनो. नंतर पुढं बघा मित्रांनो, पुढं मुंबईचं बघा, मुंबईचं पण आहे मित्रांनो, मुंबई लोह मार्गाचं आहे मित्रांनो. आता आहे बघा, मुंबई लोहमार्गाचे 13 फेब्रुवारी रोजी झालेल्या मुंबई लोहमार्गाच्या मैदानी चाचणीचं इथं गुणतालिका इथं गुणपत्रक इथं आलेले मित्रांनो. बघा, जसं की बघा याच्यामध्ये पास आणि तुमचा रिझल्ट पण दिलेला आहे, आणि कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क आलेले, कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क आले ते पण इथं, आणि नाव, तुमचा रोल नंबर, सॉरी ऍप्लिकेशन नंबर ते पण इथं दिलेलं आहे मित्रांनो, आणि चेस नंबर पण इथं त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो. नंतर पुढं बघा मित्रांनो, पुढं नेक्स्ट जिल्ह्याचं बघू आपण, पिंपरी चिंचवड बघा, पिंपरी चिंचवडचं पण आहे आपल्याकडे मित्रांनो. पिंपरी चिंचवडचं बघा 13 तारखेचं आहे बघा, इथं बघू शकता तुम्ही 13 फेब्रुवारी रोजी झालेल्या मैदानी चाचणीच्या इथं उमेदवारांना किती गुण प्राप्त झालेले त्याची इथं लिस्ट दिलेली आहे मित्रांनो. इथं तुमचा ऍप्लिकेशन नंबर, तुमचं इथं 100 मीटरचे मार्ग रनिंगचे, आपला 100 मीटरचे आणि 1600 मीटर, आणि इथं गोळा, तुमचं चेस्ट नंबर आणि तुमचा टोटल किती मार्क होता ते पण इथं त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो. नंतर पुढं बघा, पुढचा जो जिल्हा आहे मित्रांनो ठाणे बघा, ठाणे जिल्ह्याचं बघा, ठाणे जिल्ह्याचं मित्रांनो 13 रोजी बघा, 13 फेब्रुवारी रोजी उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये संपादित केलेले गुणांचा इथं तक्ता जाहीर झालेला आहे, म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याला किती गुण मिळालेले ते पण इथं त्यांनी दिलेले आहे मित्रांनो. अशा प्रकारची ही लिस्ट आहे, बघू शकता तुम्ही, चेस्ट नंबर आणि तुमचं ग्राउंड टोटल किती झालेले, किती मार्क झालेले, किती मार्क तुम्हाला आलेले, अशा प्रकारे त्यांनी इथं पूर्ण इथं लिस्ट जारी केलेली मित्रांनो. आता मी त्या ज्या ज्या जिल्ह्यांची इथं लिस्ट सांगितली मित्रांनो त्याची पण आहे आपल्याकडं, पण ज्या जिल्ह्यांची मी तुम्हाला सांगितली नाहीये त्यांची पण तुम्हाला संध्याकाळपर्यंत आपली लिस्ट ही मित्रांनो आपल्या तुम्हाला, आता ही सर्व तुम्हाला लिस्ट मिळणार कुठे आहे ते सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा. तर मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, तर ते टेलिग्राम ग्रुपवर जाऊन तुम्ही जॉईन होऊन जा, तुम्हाला ह्या सर्व PDF त्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जातील. तिथं जाऊन तुम्ही ते तुमची इथं PDF तुमचं नाव इथं चेक करू शकता की तुम्हाला किती मार्क आलेले मित्रांनो. आणि राहिलेल्या जिल्ह्यांची, म्हणजे याच्यामध्ये काही जिल्हे राहिलेले मित्रांनो त्यांची पण लिस्ट तुम्हाला संध्याकाळपर्यंत आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जातील मित्रांनो. अशा प्रकारची ही माहिती होती. मी आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.